आत्ता कर्मचारी असं म्हणतात की आमची जुनी पेन्शन योजना लागू करा, नाहीतर तुम्हाला सत्तेवर येण्यापासून आम्ही रोखू शकतो. की सरकारी कर्मचाऱ्यांनी समजून पण घेतलं पाहिजे, कारण त्यांची जी मागणी आहे ती अयोग्य आहे. आपला सर्व पैसा सरकारी कर्मचारी आणि सरकारी पेन्शन याच्यातच जाणार. आम्ही देशसेवा करतो म्हणून आम्हाला पेन्शन मिळणं आमचा हक्क आहे. शेतकरी देशसेवा करत नाही का? माझं एकच मिशन, सर्वांना पेन्शन. नमस्कार, मी दीपक दराडे. फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मुद्द्यावर बोलू हा आपला जो विशेष मुलाखतीचा कार्यक्रम आहे. यामध्ये आजचे पाहुणे आहेत आपले माजी खासदार राज्यसभेचे डॉक्टर विकास महात्मे. स्वतः पद्मश्री आहेत सर, आणि त्यांचं सामाजिक क्षेत्रातलं काम हे मोठं आहे. सर, आपलं मनापासून स्वागत आहे फॉर द पीपल. नमस्कार दीपकजी. आजचा जो विषय आपण जो बोलणार आहे तो आहे जुन्या पेन्शन योजनेचा. हा सगळा विषय आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे हजारो लाखो कर्मचारी नागपूरमध्ये गेलेले आहेत. त्या ठिकाणी त्यांचा जन आक्रोश जो आहे तो व्यक्त करतायत आणि त्यांच्याकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी अगदी प्रकर्षानं होते. त्याच्यामध्ये अनेक वादविवाद झालेले आहेत. नवीन पेन्शन योजना आलेली आहे, जुन्या पेन्शन योजनेला विरोध होताना दिसतोय. सरकार तर नवीन पेन्शन योजनेसाठी आग्रही आहे, पण आता कुठंतरी सरकार बॅकफुटला गेलेलं दिसतंय. परंतु आपण थोडंसं वास्तविक त्यातल्या गोष्टी लोकांसमोर याव्यात म्हणून आपण थोडंसं बोलूयात. नेमकं काय परिस्थिती आहे ही जुन्या पेन्शन योजनेची? खरंच आपल्याला ती लागू करून योग्य होईल का अयोग्य होईल? आता जुनी पेन्शन योजना तुम्ही म्हणाले आणि आता जी मिळते आहे म्हणजे ती नॅशनल पेन्शन स्कीम किंवा नवीन पेन्शन योजना म्हणा, त्याला राष्ट्रीय पेन्शन योजना आहे ती. तर जी NPS मिळते आहे, नॅशनल पेन्शन स्कीम किंवा न्यू पेन्शन स्कीम जी आहे ती मिळते आहे. आता त्यांना ती अपुरी वाटते, त्याच्यामुळे त्यांना ती वाढवून पाहिजे आणि त्याच्यासाठी हे आंदोलन आहे. म्हणजे पेन्शन नाही असं नाही आहे, पेन्शन मिळत आहे, मिळणार आहे, कारण ते लोक अजून कदाचित रिटायर व्हायला आलेले नाही. मिळणार आहे, पण ती अपुरी पडेल असं वाटत असल्यामुळे त्यांना वाटते ती जुनी पेन्शन स्कीम पाहिजे. आता पहिले पण तुम्ही जे म्हणाले ते योग्य आहे की पहिले सरकारने माननीय अजितदादा असतील, माननीय देवेंद्रजी असतील, यांनी आपणहूनच सांगितलं होतं की याच्यावर खर्च खूप आहे. 1,10,000 कोटीच्या वरती फक्त पेन्शनचा, जेव्हा की महाराष्ट्राचं बजेट म्हणजे त्यावेळेस ज्यावेळेस बोलले होते त्यावेळेस ते 4 लाख कोटीचं होतं. म्हणजे याच्यामध्ये मी फक्त एक ॲडिशन करतो की सभागृहामध्ये याविषयी बोलताना मागच्या वर्षी माननीय देवेंद्र फडणवीस असे म्हणाले की हे लांगुल चालन करणं किंवा गोड गोड बोलून एखादी योजना मान्य करणं हे सरकारला परवडणारं नाही आणि मी तसं करणार नाही. हे त्यांचं स्टेटमेंट अगदी रेकॉर्डवर आहे. त्याच्यावर मोठा गजब बी झाला होता. म्हणजे आणि अजितदादांचं पण तेच म्हणणं होतं. म्हणजे ते पण बोलायला फ्रँक आहे याबाबत, तर त्यांनी पण सांगितलं. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, पण याच्यात होतंय कसं की आता निवडणुका आलेल्या आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला वाटतं याच्यावर काहीतरी तोडगा काढावा, मध्यम मार्ग काढावा आणि त्या दृष्टीने सरकार समोर जात आहे. पण आपण त्याच्या अगोदर आता जर मी त्यांना विचारलं की तुम्हाला पेन्शन का पाहिजे, ओल्ड पेन्शन स्कीम आणि बाकीच्यांना नाही राहत, ते म्हणतात आम्ही इतके वर्ष देशसेवा करतो, 25 वर्ष करतो, 30 वर्ष करतो, आम्ही देशसेवा करतो म्हणून आम्हाला पेन्शन मिळणं आमचा हक्क आहे. तर आपल्याला एक विचार करायला पाहिजे, शेतकरी देशसेवा करत नाही का? मजदूर जो काम करतोय तोही तितके वर्ष काम करतो, तो देशसेवा करत नाही का? छोटे व्यापारी आहे, चहाच्या टपरीवाले आहे, पानठेलेवाले आहे, भाजी विक्रेता आहे, हे सगळे देशसेवा करत नाही का? MSME क्षेत्रात काम करणारे सगळे व्यक्ती आहे, 40% GDP ते कॉन्ट्रीब्युशन त्या लोकांचं आहे, ते देशसेवा करत नाही का? 35% एक्सपोर्ट MSME क्षेत्राकडून होतो, ते देशसेवा करत नाही का? मग त्यांना का नाही पेन्शन? म्हणजे एकाला जेवण मिळत आहे पण त्याला लाडू जिलेबी पाहिजे म्हणून त्याला देतो आपण, पण एक उपाशी आहे ना, त्याला फक्त भाकरी, मीठ भाकरी तर द्या, त्याला तर द्यायला पाहिजे. आता याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही
30-35 वर्ष सर्व्हिसमध्ये असतो. बरोबर. पूर्ण उमेदीचा काळ आम्ही कामामध्ये सर्व्हिसमध्ये देतो. आणि 58-60व्या वर्षी ज्यावेळेस रिटायरमेंट आमची होती, निवृत्ती होती, त्यावेळेस नोकरी निघून गेलेली असते आणि पुढचं जे आयुष्य आहे ते आता आम्ही कसं जगायचं, कारण आम्हाला दुसरं काम किंवा काम होणार नाही, कारण वय झालेलं असतं. तर अशा काळामध्ये आमचा आधार जर नसेल तर ते कसं, असा एक त्यांचा एक आक्षेप आहे. नाही, बरोबर, त्यांचा एक मुद्दा आहे तो. नाही, मी म्हणतच नाही, पण त्यांना पेन्शन नाही असं नाही ना, नॅशनल पेन्शन स्कीम, आणि त्यांनी त्यावेळेस सही पण केलेली आहे जॉब घेताना. म्हणजे त्यांना जर असं नव्हतं वाटत की हे बरोबर नाही तर त्यावेळेसच त्यांनी दुसऱ्याला चान्स द्यायला पाहिजे होता, पण ते सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात पडणार नाही मी. पण हे पहा की त्यांना पेन्शन नाही असं नाही आहे, त्यांना पेन्शन आहे. तुमचे जे प्रश्न, तुम्ही जे प्रश्न मांडले ते त्यांचे त्या पेन्शननी सुटणारे आहेत, आणि एकाला पेन्शनच नाही आहे, दोनमधला फरक आहे. त्यांना त्यांनी सांगितलं त्याच्या बॅकग्राऊंड पण लक्षात घेतला पाहिजे या पेन्शनचा, हे खूप महत्त्वाचं आहे. ही पेन्शन स्कीम चालू कशी झाली तर सर्वात पहिले इंग्रज जेव्हा आले तेव्हा त्यांना याच्यावर राज्य करायचं होतं. त्यांचा देश एवढा लहान आहे, भारताच्या पेक्षा म्हणजे 1.पेक्षाही छोटा. त्यांची पॉप्युलेशन आपल्यापेक्षा त्याही वेळेस खूपच कमी. त्याच्यामुळे ते लोक तर काही इथे येऊन राज्य करू शकत नव्हते. त्यांनी थोडेसे लोक आणले आणि बाकीचं काम इथल्या लोकांकडून करून घ्यायचं, एवढ्यासाठी इथल्या सरकारी कर्मचारी तयार केला. आता हा सरकारी कर्मचारी जेव्हा तयार झाला तेव्हा जर त्याला पगार थोडासाच जास्त दिला असता उत्पन्नाच्या, बाकीच्यांच्या उत्पन्नापेक्षा, तरी त्यांनी सर्व्हिस केली असती. पण त्यांना भीती कशाची होती, हा नंतर आपल्या विरोधात उठेल, म्हणून पगार असे दिले 5-6 पटीने जास्त की तो कधीच आपल्या विरोधात जाणार नाही. आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं आपले तर 50 वर्ष निघून गेलेले आहे, आता आपल्याला तर अजून हजारो वर्ष राज्य करायचं आहे या देशावर. मग पेन्शन दिली, कारण पेन्शन नसती दिली ना तर ह्या सगळ्यांनी उठाव केला असता सरकारच्याच विरोधात, आणि सरकारच्या आतल्या सगळ्या बातम्या यांच्याचकडे, सरकारची पूर्ण माहिती यांच्याकडे. त्याच्यामुळे सरकार अडचणीत आलं असतं इंग्रजांचं. म्हणून त्यांनी एवढी पेन्शन दिली की तुम्ही चूप बसा, तुम्ही जर चूप नाही बसले तर हे बंद होते तुमचं पेन्शन. तुम्ही आयतं खा. आयतं खा, कारण तुम्ही आणि सरकारला मदत करा. तुम्ही बगावत जर केली ते सगळं तुमचं काम बंद होऊन जाईल, आणि आमच्या विरोधात कधीच जायचं नाही. आणि ते सगळ्यांना कळलं होतं, त्याच्यामुळे ते कोणी विरोधात जायला तयार नाही झाले. आणि म्हणून ही पेन्शन पण खूप जास्त आहे. त्यावेळेस त्यांनी बाकीच्यांचा विचार नाही केला, कारण तिकडूनच तर पैसा तिकडे त्यांना त्यांच्या देशात न्यायचा होता. पण आता इथं उलट आहे आत्ताची परिस्थिती. आत्ता कर्मचारी असं म्हणतात की आमची जुनी पेन्शन योजना लागू करा, नाही तर तुम्हाला सत्तेवर येण्यापासून आम्ही रोखू शकतो. बरोबर. हा जो एक दबाव तंत्र जे वापरलं जात आहे त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? मी काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात नाही. माझ्या घरी पुष्कळ जण सरकारी कर्मचारी आहेत, होते, त्याच्यामुळे तसा प्रश्न नाही. पण माझं असं म्हणणं आहे, त्यांना ते जे म्हणत आहे कारण ते संघटित आहे, आणि संघटित काय आहे तेही साधं आहे. माझ्या इथलं जर दुकानदार आहे, छोटे छोटे दुकानदार, ते जर संपावर गेले तर त्या दिवशी त्यांचा खायचा पोटाचा प्रश्न आहे, मजदुराचा पोटाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तो संपावर जाऊ शकत नाही. गेला तरी 2-3 दिवस जाईल, एकत्र येणं कठीण आहे. यांचं संघटित आहे, हे सगळे संपावर जाऊ शकतात. आणि जेव्हा वाटाघाटी होतील तेव्हा कदाचित तेही हे म्हणतील, ते सरकार ऐकेले, किंवा आमचा त्या दिवशीचा संपाचा पैसा द्या, तर सरकारही ऐकून घेते, किंवा कुठल्या तरी मागण्या पूर्ण होतात. पण यांच्यामध्ये संघटित राहणं सोपं काम आहे, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे हे आवाज. दुसरं नाही म्हटलं तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या याच्यातले परिवारातले सगळे त्याचं ऐकतात, कारण त्याचा पगार जास्त आहे, ते पॉवरफुल आहेत फायनान्शियली, त्याच्यामुळे त्यांचं ऐकणारच आहे. तर हे सर्व आहे. म्हणजे माझं असं म्हणणं. पण हे सगळं दबावतंत्र स्वीकारून जर आपण जुनी पेन्शन योजना जर लागू केली तर त्याचे काय परिणाम होऊ शकतात? परिणाम तर सांगितलेलेच आहे की आज मी पहिले सांगतो तुम्हाला, 1990 मध्ये केंद्र सरकार 3,272 कोटी खर्च करत होती वार्षिक पेन्शनवर 1990 मध्ये,
आणि आज म्हणजे 2021 मध्ये ती खर्च करते 1,90,000 कोटी. म्हणजे किती पटीने वाढलं? तर या पटीने वाढणारं पेन्शन योजना आपण जर चालू केली तर जेव्हा जितके वर्ष जातील तसे तसं आपल्याला आपला हिस्सा जो आहे ना, 2% पेक्षा कमी लोक कर्मचारी आहे सरकारी. आता तर नोकऱ्या मिळत नाही, सगळ्यांना माहिती आहे. आणि त्या लोकांवर एवढा खर्च म्हणजे 4 लाखापैकी 1,55,000 कोटी आज पेन्शन आणि सॅलरीवर जात आहे महाराष्ट्र सरकारची. त्याच्यात अशी जर भर पडली जे म्हणजे तर मला असं सांगा ते 45%च्या वरती आहे. हे 2% पेक्षा. आणि 98% लोकांवर खर्च किती? तर 2.5 लाख कोटी पेक्षाही कमी. सरकारी योजनावरती त्याचा अंमलबजावणीवरती परिणाम होऊ शकतो. सरकारी योजना राबवताच नाही. आपला सर्व पैसा सरकारी कर्मचारी आणि सरकारी पेन्शन याच्यातच जाणार. मग बाकीच्या गोष्टींवर खर्च करायला कुठून पैसा उरणार? पैसा तर उरला पाहिजे लोकांच्यासाठी काम करायला. आजही तुम्ही कुठलीही कंपनी घ्या, त्यांचा कर्मचाऱ्यांवरचा खर्च ते जर 30%पेक्षा जास्त जात असेल ते विचार करायला लागतील की हे कमी कसं करायचं. आणि आपला आज 50%च्या वरती जातोय याचा खर्च. मी फक्त हे पगार आणि याचे आकडे सांगितले, पण बाकीचे खर्च भरपूर असतात अजून कर्मचाऱ्यांवर करायचे आणि करायला पाहिजे, मी असं नाही म्हणत. पण म्हणजे किती फरक आहे. कसं चालवणार आपण योजना ज्या गरिबांसाठी ज्यांना आवश्यकता आहे त्यांच्यासाठी. आणि माझं असं म्हणणं आहे त्यांना काहीच नाही मिळत आहे ना, त्यांना तर द्यायला पाहिजे. आपण प्रिएम्बलमध्ये म्हणतो की समता पाहिजे, सोशलिझमचा आपण ऍक्सेप्ट केलेला आहे. सामाजिक समता पाहिजे, समता पाहिजे सामाजिक. आणि मग मात्र जेव्हा सरकार बसेल तर नाही तुम्ही जास्त घ्या, बाकीच्यांचे आम्ही वाटल्यास पाहून घेऊ. अरे तो गरीबही टॅक्स भरतो. पुष्कळ जण म्हणाले मला की आम्ही खूप टॅक्स भरतो. आपल्याला ही चुकीची कल्पना आहे. साधा एक दिव्यांग जर असेल ना, 5 रुपयाची 10 रुपयाची टूथपेस्ट त्यांनी खरेदी केली ना तर 2 रुपये GST त्यांनी भरलेला असतो. बरोबर. त्याचं उत्पन्न महिन्याचं 5,000 रुपयेच असेल, पण तोही GST भरून सरकारकडे टॅक्स देतोय. असं नाही आहे का सरकारी कर्मचारीच टॅक्स भरतात? हे चुकीच्या कल्पना आहे. पुष्कळशे टॅक्सेस त्यांना सगळ्यांनाच भरावे लागतात. तो किती काही रुपये कमव, पण त्यांनी खर्च केल्याबरोबर आपण पैसे टॅक्स सरकार जमा करतो. म्हणजे तेही नाही आहे. म्हणून माझं असं म्हणणं आहे इतक्या पटीने वाढ होते पेन्शनमध्ये, म्हणून ते आपल्याला परवडणारं नक्कीच नाही. आणि त्यांनी मागणी करण्यापूर्वी त्यांनी पण म्हणावं की पहिले यांना काहीतरी चालू करा, यांना काहीच नाही आम्हाला मिळत आहे. आणि तो चुकीची माहिती पण आहे त्याच्यात, मिथ आहे का आम्हाला 1 किंवा 2,000 रुपये महिना मिळेल. असं कधीच शक्य नाही. कारण महिन्याचे समजा तुमचा 50,000 रुपये पगार असेल, आज साधारण जे रिटायर व्हायला आलेले चतुर्थ श्रेणीची कर्मचारी असेल ना तर 50,000 रुपयाच्या वरती पगार आहे. तर त्याच्या याच्यातले 10% म्हणजे 5,000 रुपये महिना त्याचे जातात. तर तेवढ्यापेक्षा जास्त 7,000 रुपये म्हणजे 14% सरकार भरत आहे. 7,000. आता इतक्या वर्षाचे 14% पैसे जमा केले तर त्याची किती वाढणार आहे. आणि जर तुम्ही 5,000ही कट केले तर 1 कोटीच्या वरती तुमचा पैसा जमा होतो, ज्याच्यामुळे तुम्हाला साधारण 50,000 रुपये महिना मिळू शकेल नंतर सुद्धा. म्हणजे असं काही नाही आहे की कमी मिळणार आहे, पण ओल्ड पेन्शन स्कीमपेक्षा कदाचित तो कमीच आहे. मी असं नाही म्हणत आहे. न्यू पेन्शन स्कीम पण ती आपण देशासाठी चांगली होईल म्हणून. कारण मला तुम्ही सांगा एकाला काहीच नाही, एकाचे ते हे 2%ना खूप काही आणि 98%ना काहीच नाही असं नका करू. माझं एकच मिशन सर्वांना पेन्शन. माझं ते नाही म्हणणं की त्यांचं कट करा काय करा, न्यू पेन्शन स्कीम, पण त्याच्या आधी बाकीच्यांचा विचार तर करा. कसे देता येईल भाई? तुमची ती घोषणा फार चांगली आहे की एकच मिशन आणि सर्वांना पेन्शन, पण देता कशी येईल? कारण आता यांना देतानाच एवढा बोजा जर सरकारच्या तिजोरीवर पडत असेल. यांचा हिशोब सांगतो. माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो मी, त्या तिथे त्याचा एक कर्मचारी तिथलाच आला. तर तो पेन्शनचा आमचं दोघांचं चर्चा चालू होती.
तर तो काय म्हणाला, त्या मुलाला सांगत होता तो, माझे आजोबा टीचर होते, 58व्या वर्षी ते रिटायर झाले, 6,000 रुपये महिना मिळत होता त्यांना, 58व्या वर्षी रिटायर झाला, शेवटचा पगार. आज ते 94 वर्षाचे आहे, 25,000 रुपये महिना मिळत आहे पेन्शन. मग त्या मुलाला विचारलं मी, जो त्याचा नातू 22 वर्षाचा असेल, 21 किंवा 22, तो म्हणाला मला 13,000 रुपये महिना मिळतो. म्हणजे जो काम करणारा यंग 22-23 वर्षाचा मुलगा काम करून 13,000 रुपये करतो, त्याचे आजोबा 94 वर्षाचे 25,000 रुपये महिना कमवतात काम न करता, एकाच घरात राहतात. विचार करा आपण काय परिस्थिती निर्माण करत आहे. कोणत्या रीतीने त्याला असं वाटेल की मी चांगला आहे. कुठल्याही यांनी समजावून सांगू शकता का तुम्ही की त्याची परिस्थिती सुधारली 75 वर्षानंतर? असं कधीच नाही म्हणू शकत. म्हणजे विचार तर झाला पाहिजे या गोष्टीचा. पण आत्ताची जी परिस्थिती आहे, भारतीय जनता पार्टीचा विचार तर लक्षात आला, तुम्ही पक्षाचेच आहात, पण आत्ता समोर लोकसभेचं इलेक्शन आहे 3-4 महिन्यावरच. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही या कर्मचाऱ्यांना नाराज करणार की खरोखर सवंग लोकप्रियतेचा निर्णय घेण्यापासून परावृत्त होणार? नाही, माझ्या मते आता जरी पार्टीचं असेल तरी माझ्या मते माझं एक काम आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी समजून पण घेतलं पाहिजे. हां, कारण त्यांची जी मागणी आहे ती अयोग्य आहे. आता ते सरकारी कर्मचारी असल्यामुळे सरकारला ते वेठीस धरू शकतात. मागे लोकलचा ड्रायव्हरचा हे झाला होता संप, ते नाही गेले, काहीतरी 114 का काही ड्रायव्हर्स आहे, ते नाही गेले, पूर्ण मुंबई ठप्प पडते. पण म्हणजे याला पर्याय असा नाही आहे किंवा तुम्ही तुमचा याचा अन्याय होत असेल त्यांच्यावर, मी असं नाही म्हणत, पण ते कोणत्या कॉस्टमध्ये त्याच्यातून सुवर्णमध्ये काय? हां, तर त्याच्यामुळे यांनी पण विचार केला पाहिजे. आणि यांना काहीच मिळत नाही असं पण नाही. त्याच्यामुळे माझ्या मते त्यांनी पण विचार करावा. आता पुष्कळ गव्हर्नमेंट असं पण, विरोधी पक्ष पण असं म्हणतो आम्ही देऊ असं म्हणणं एकदम सोपं काम आहे. आणि आकृष्ट करून घेणं मतं हे पण सोपं काम. मग तेच मी म्हणालो की सवंग लोकप्रियता पण मिळवण्यासाठी एखादी योजनेची घोषणा करणं, लागू करणं, कारण ते काय पक्षाला कुणाच्या त्यांच्या खिशातून द्यायचे नाहीये. आणि मी ते पण ते खरं तर महाराष्ट्र सरकार असेल, देशाचं सरकार असेल, कुठल्याही राज्याचं सरकार खरंच त्यांना परवडणारा असेल तर तो निर्णय करा. आणि त्यांना मात्र निवडून आल्यावर 5 वर्ष कदाचित परवडू पण शकते. मी सांगतो, कारण सुरुवातीच्या याच्यात जसं मी सांगितलं 90 मध्ये किती पेन्शनवर खर्च, आज किती. सुरुवातीच्या याच्यात त्यांच्या याच्यात त्यांना त्यांचे 5 वर्ष निघून जाईपर्यंत काही जास्त खर्च नाही. कारण हा 2004 किंवा 5ला आला असेल न्यू पेन्शन स्कीम. आता ते रिटायर्ड नंतर होतील, ते कमी राहतील. हळूहळू रिटायरमेंटवाले पुष्कळ तयार होतील, त्याच्यामुळे त्यांचीही 5 वर्ष निघून जातील. पण नंतर प्रश्न मोठा होईल. म्हणजे आणि तो पैशाचा प्रश्न असेल आणि पैशाला उत्तरे पैसाच असतो. हां, आणि दुसरं हे कायद्याने होईल. बरोबर. म्हणजे कोरोना काळात खूप योजना बंद पडल्या, चांगल्या शिक्षणाच्या पडल्या, आरोग्याच्या पडल्या असतील, पुष्कळ पडल्या योजना. बाकीच्या आरोग्याच्या म्हणतो, जशा कोरोनासाठी तर बराच खर्च सरकारने केला, सगळ्यांनी केला, सगळ्यांनी मदतही केली. तर त्यावेळेसच्या त्या योजनेचे म्हणजे शिक्षणावरचे 2,000 कोटी सुद्धा बंद करता येतात. पण तुम्ही हे ऐकलं का की पेन्शनचा 1 रुपया त्याला कमी मिळाला कोरोनामुळे? ते देऊच नाही शकत सरकार, कारण कमी झाल्याबरोबर तो कोर्टात जाईल, तर कोर्टात अट करेल की तुम्ही कायदा बनवलेला, कायद्याचं पालन झालं पाहिजे, योजनांचं पालन नाही झालं तर कोणी बोलू नाही शकत. म्हणजे कायद्याने होणार आहे हे, असं योजनानी म्हणून नाही होणार आहे. त्याच्यामुळे सगळं कट होऊ शकते. म्हणजे दुष्काळ आला, काही झालं तरी सगळ्या योजना बंद पडतील, पण पगार आणि पेन्शन बरोबर द्यावीच लागेल. त्यामुळे याच्यावर खूप गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा. याच्यावर असं नकोय. अगदी खूप महत्वाचा विषय तुम्ही हा स्पष्टपणे आणि उलगडून सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि पेन्शन मध्ये अजून आहे, मी सांगतो, मला एक मित्र भेटला,
तो म्हणे मी 23, चर्चा अशी रेल्वेच्या डब्यात चालू होती, बाजूच्यांचं ऐकलं. तो म्हणा मी 23 वर्ष सरकारमध्ये काम केलं, केंद्र सरकारमध्ये. तर माझ्या ज्या बायकोचा आणि माझ्या वयात फरक आहे, पण तिला पण मिळेल माझ्या मृत्यूनंतर. नंतर तो म्हणे मला माझ्या मुलाला मिळेल. मी म्हटलं मुलाला नाही मिळत हो पेन्शन, ती फक्त तुमच्या पत्नीपर्यंत मिळेल. म्हणे नाही नाही माझ्या मुलाला मिळेल, कारण तो फिजिकली चॅलेंज आहे थोडासा, तर तो फिजिकली चॅलेंज असल्यामुळे त्याच्या पूर्ण आयुष्यभर त्याला मिळेल. आता मला असं म्हणायचं आहे की आज जो दिव्यांग आहे त्यालासुद्धा पेन्शन मिळणं कठीण होऊन जाते. आता त्याच्या मुलांचं तर ते नाही मुलं असतात, त्यांचीही प्रॉब्लेम आहे. किंवा शेतकऱ्याचा मुलगा किंवा एखाद्या लेबररचा मुलगा हा दिव्यांग असेल तर त्याला काही लाभ मिळेल का याच्या ह्याच्यातून? नाही. मग यांना मात्र 23 वर्ष सर्व्हिस करून 45-50 वर्ष बेनिफिट. म्हणजे माझं असं म्हणणं नाही की त्यांना बेनिफिट नाही मिळावं, पण माझं असं म्हणणं आहे त्यांना जर 100 रुपयाचा देत असाल तर 5 रुपये तरी बाकीच्यांना 5 रुपये तरी द्या, म्हणजे बरं राहील. असा एक दृष्टिकोन आहे, त्यांनी विचार करावा. कारण सर्वात शेवटी ते पॉवरफुल जास्त आहे आणि त्याच्यामुळे संघटित असल्यामुळे आणि तुम्ही आत्ता जे कारण सांगितले त्याच्यामुळे ते करत आहे. आणि बाकीचे जे तुम्ही म्हणाले त्याच्याचप्रमाणे बाकीचे पक्षवाले त्यांना म्हणतात की हो आम्ही देऊ, त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे सवंग लोकप्रियतेचा निर्णय होऊ शकतो असं बॉटम लाईनला म्हणायला हरकत नाही. लोकप्रियतेचा नाही म्हणण्यापेक्षा म्हणजे हा लोकप्रिय शेवटी निवडून येणं, निवडून येण्याच्या दृष्टीने तर लोकांमध्ये अवेअरनेस आला तर याचा प्रश्नही सुटेल. कारण ते 2% आहे, बाकीचे 98% आहे खरं पाहिलं असता. पण आपल्या डोक्यातच नाही की आपल्याला पेन्शन मिळायला पाहिजे. आता हे जर बाहेर देशात गेलो तर सगळ्यांना मिळत आहे, सिक्युरिटी म्हणतात तर ते जे सगळ्यांना मिळत आहे असं नाही आहे की जो काम नाही करत आहे ते किंवा दिव्यांग आहे त्याला नाही मिळणार किंवा याला नाही मिळणार त्याला नाही. जे कर्मचाऱ्यांना मिळेल तर ते तेवढंच आउटपुट देणाऱ्यांना मिळतं. पेन्शन हॅज टू बी अर्न ड्युरिंग युअर वर्क पिरियड असं आहे. मग दुसऱ्या पद्धतीने कामं करणाऱ्यांनाही ते मिळतं. तसं होऊ शकतं भारतामध्ये, व्हायलाच पाहिजे. जर आपण तुम्ही म्हणाले सामाजिक समता हा आपल्या याच्यात घटनेत दिलेला आहे आणि ते होऊ शकतं, म्हणजे आपल्या पहिले विचारांमध्ये तर आलं पाहिजे. अजून तर विचारांमध्ये नाही. तुम्ही शेतकऱ्यांना नाही पेन्शन कशी मिळू शकेल नाही, कारण आता आपण तर एका घटकाच्या संदर्भात बोलतोय, सरकारी कर्मचारी. तिथंच आपण म्हणतो की सरकार म्हणजे पेन्शन योजना परवडणार. तिथं दुसरीकडे तुमची एक कॉन्सेप्ट आहे की ती सर्वांसाठी पेन्शन. त्याचे मी उत्तर सांगतो, पण ती कशी, म्हणजे मला ते थोडक्यातच सांगतो. आपल्या याच्यात 7% पॉप्युलेशन आहे जी 65 वर्षाच्या वरची आहे, 7%. त्यांना चालू केलं तर जास्त खर्च होणार नाही. साधारण मी काढलेलं होतं, साधारण त्याचा खर्च जर आपण केला तर एक साधारण 45,000 कोटीपर्यंत येईल. यांचा तर 1,10,000 कोटीपेक्षा जास्त तर सभागृहात सांगण्यात आलेलं आहे फक्त 2%साठी. हे आपण 100%साठी करतो. पण 100% लोकांचा फायदा होईल तर तेही लोक तर मतदार आहेत. त्याच्यात जर जागरूकता आली, त्यांना काही एवढा द्यायची आवश्यकता नाही ना. सुरुवातीला ते काही असं द्यायची आवश्यकता नाही किंवा यांच्यासारखं असं नाही ना. यांचं डिमांडचा मी सांगितलं 6,000चे 94 वर्षी 25,000 होतात. तेवढा पटीने फायदा नाही द्यायचा आहे ना आपल्याला. त्याच्यामुळे शक्य आहे आणि व्हायला पाहिजे. इक्वॅलिटी यायला पाहिजे. सामाजिक समता जी आहे ती पण पेन्शन मध्ये सुद्धा आली. पेन्शन मध्ये सुद्धा आली पाहिजे. याला फक्त आर्थिक म्हणत नाही मी, याच्यातून आपण सामाजिक समता साधतोय हे पण लक्षात घेतलं पाहिजे. पण RBI सारख्या तर ज्या आपल्या संस्था आहेत त्या पेन्शन योजनेलाच पूर्णपणे त्यांचा विरोध आहे, कारण ते फिजिबल नाही आहेत अर्थव्यवस्थेला, असं त्यांचं ठाम मत आहे. हा पेन्शन योजना म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीम आहे ती तर त्याला तर ते तयार आहे. आता ही ओल्ड पेन्शन स्कीमला नाही आहे, ओल्ड पेन्शन स्कीमला तयार नाही आहे. आणि बरोबरही आहे ना, कारण त्याचा भार जेवढा पडणार आहे त्याच्यामुळे कोणते चांगले कामं जी आपल्याला करून घ्यायची आहे, जे जनरल पब्लिकच्या सोयीसाठी आहे
ती होऊ शकणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे, त्यांनीच नाही पुष्कळांनी आज सांगितलेलं आहे. सर्वच तज्ज्ञ सांगतील की हो हे बोजा पुष्कळ पडणार आहे म्हणून, आणि तो वाढत जाणार आहे, आणि तो कशा पटीने वाढणार ते पण आपण पाहिलेलं आहे. येस, धन्यवाद सर. तुम्ही अगदी महत्त्वाच्या विषयावर, जो सध्या महाराष्ट्रामधला सध्या सगळ्यात तापलेला विषय आहे, हा नुसतं राजकारण तापलेलं नाही तर अख्खा महाराष्ट्र या विषयाच्या संदर्भात तापलेला आहे. या विषयावर तुम्ही एक चांगला प्रकाश टाकला. पण तेच सांगत असताना सरांनी एक विषय मांडलेला आहे की खरं तर आत्ता सध्या एका घटकांसाठी आपण बोलतोय की त्यांनाच पेन्शन योजना परवडणारी नाही, परंतु महात्मे सर असं म्हणतात की सर्वांसाठी पेन्शन योजना खरं तर राबवली पाहिजे, तर समतेचं तत्त्व खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्याची अंमलबजावणी होऊ शकते. त्या संदर्भातली कल्पना त्यांनी विषद केली. आपल्याला या संदर्भात काय वाटतं ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये आपण जरूर लिहा, आणि यूट्यूब आणि फेसबुक या ठिकाणी फॉर द पीपल न्यूज चॅनलला आपण लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.